कोणताही मोठा माणूस मुख्यमंत्री पदावरून किंवा प्रधानमंत्री पदावरून जर तो बाजूला झाला की त्याचं सगळं वैभव जातं आणि त्याच्यावर जो दुसरा येणार आहे त्याला ते वैभव प्राप्त होतं. म्हणून गादीचं वैभव आहेत, गादीचं महात्म्य आहेत. आणि हा सप्ताह जो प्रारंभ केलेला आहे श्रीसंत निगमानंदजी महाराज, जे पूर्व काळामध्ये संन्यासी होते आणि निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मानंदजी होते, त्यांनी त्यांना दीक्षित केलेलं होतं आणि त्यांनी हे नाव दिलं होतं स्वामी निगमानंदजी महाराज. आणि वामन भाऊनी तो संन्यास झालेला जो कपडा होता तो काढायला लावला, त्यांनी पुन्हा धोतर घालायला लावलं. भाऊ म्हणले द्या सोडून, का कशाला ते लाल कपडे घालतात. काढले आणि पुन्हा त्यांना धोतर घालायला लावलं निगमानंद महाराजांना. आम्ही उलटं केलं, जे धोत्रातले होते त्यांना संन्यासी केलं. मोठा वाद झाला त्याच्यावर. मला विचारलं असं का केलं. म्हणलं बाबा 1000 कोटीचा प्रश्न आहे. लोक पैसे मिळवण्याकरता व्यापारी होतात, पण आमची मुलं संन्यासी झालीत. पण वारकरी संप्रदायात जर राहायचं असेल तर भाऊनी एक मर्यादा टाकून दिलेली आहे की संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये हा ड्रेस आहे, फेटा बांधला पाहिजे, कीर्तनामध्ये ड्रेस असा असला पाहिजे. आणि मग त्यांनी ते पुन्हा त्यांच्या गुरुजीकडे गेले नाहीत. मी एवढं का सांगतो, माझे जे गुरुजी आहेत महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज न्यायाचार्य, त्यांच्यामुळं मला न्यायाचार्य पदवी मिळाली. ते स्वामीजी आणि निगमानंद महाराजांचे गुरुजी हे मित्र होते आणि मित्र असल्यामुळं मला यातली बारकाव्याने माहिती आहेत. विठ्ठल विठ्ठल थोडा आवाज वाढव जरा. आणि हा एक संयोग आहे, संयोग आहे. संप्रदायामध्ये आलेले आहात आणि मग त्यांनी जे काही काम केलं स्वामीजींनी ते मोठं काम केलं. पण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा भाऊचं ऐकावं लागतं हे मात्र निगमानंदजींनी सगळ्या समाजाला सांगितलं. तुम्ही कुठल्याही पंथामध्ये गेलेले असाल, कुठेही गेलेले असाल, ऐकावं लागतं तुम्हाला. ही एक शिस्त दिलेली आहेत. आणि जवळच नगद नारायण महाराज जे आहेत, 250 वर्षापूर्वीचा गड आहे बरं का. मी कालच पुण्यतिथीच्या कीर्तनामध्ये सांगितलं, नारायणगड हे भगवान बाबांचं गुरुस्थान आहे. जिथं पूर्वीचं नाव आबा होतं, नारायणगडाने त्यांना भगवान बनवलं, एवढा मोठा गड आहे. म्हणून गुरुस्थान आहे, 250 वर्षाचं स्थान आहे. आणि कधी एक लक्षात ठेवा सगळ्या लोकांनी, काही घटना वर्तमान काळामध्ये तत्कालीन घडत असतात, त्याचं महत्त्व फक्त तत्कालीन असतं, फार महत्त्व नसतं त्याचं. गुरुवर्य भीमसिंग महाराजांच्या काळात काही घटना घडल्या तर त्यांच्या काळातल्या घटना आहेत, त्यातला दोष भगवान बाबाला देता येत नाही. माझ्या काळामध्ये काही घटना घडल्या म्हणून भगवानगडाचा द्वेष नाही करता येत, कारण की ती गादी भगवान बाबांची आहेत. बसणारा जो व्यक्ती आहे तो त्या काळामध्ये काही ऊनं होतं, काही घटना. आणि थोडंसं काय होतं या भागामध्ये मी बघितलं की असं ब्रॉड माइंड नाही आहेत, विशाल माइंड नाही आहेत. अभंगाचं विश्लेषण करत असताना काही शब्द जे असतात ना ते रेडीमेड एखाद्या माणसाला बसतात. एखाद्याला वाटतं की मी नाव घेतलं. मी कीर्तनात कोणी एवढं सामान्य माणसाचे नावं घेत नाहीत बरं का कीर्तनामध्ये. माझ्या कुठलेही कीर्तन ऐका तुम्ही, कीर्तनात नाव येण्याकरता माणूस पुण्यवान लागतो. कुठल्याही व्यक्तीचं, बरबटलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन वाणी कशाला अपवित्र करायची. पण ते लोकांनाही ना असं सवय आहे अशी, काय कोणाला बोलला काय बोलला. अशा लोकांनी कीर्तनच ऐकू नये, भाषण ऐकलेलं बरं. कीर्तन त्यांचा विषयच नाही घेत. तुकोबारायांच्या अभंगाचं विश्लेषण आहे, ज्ञानोबारायांच्या ओवीचं विश्लेषण आहे. तिथं जिवंत माणसाचं काय काम आहे, त्या पदाला गेलेल्या माणसाचं काय काम आहे. आणखीन पुढं कीर्तन जरा व्यवस्थित ऐका. मोठं असणं वेगळं, मोठं मानणं वेगळं. अर्थ कळाला का तुम्हाला.
जे निसर्गतः मोठे आहे ना त्यांना सिद्ध करायची गरज नाही की मी मोठा आहे म्हणून. पण जे मोठे नाहीत ना त्यांना बाहेरून चमकावं लागतं. जे रेस्टॉरंट चांगले आहेत ना ते नाही सजले तरी गर्दी असते, पण ग्राहकाला खुश करण्याकरता काही काही हॉटेलचं इंटिरियर मोठं असतं, स्वागत मोठं असतं, पदार्थाला चव नसते. नाही कळालं. खूप चांगले कपडे एखाद्या स्त्रीने घातले, दागिने घातले म्हणजे काही भाजी चांगली होत असते का? ज्ञानोबा म्हणतात तिचं नाव आहे बरं का स्वतंत्र, सुगरण. सगळ्या बाया स्वयंपाक करतात, सुगरण कमी असतात. सगळेच परमार्थ करतात, भाऊ आणि बाबा कमी असतात. सगळेच परमार्थ करतात. सगळ्यांच्या ज्या अभंगावर भाऊनी कीर्तन केलं, बाबांनी केलं, त्या अभंगावर सगळेच महाराज कीर्तन करतात. काही काही तर असे शहाणे ते बाबासारखं राहायचा प्रयत्न करतात. त्यांची उंची कमी असते, ताकद नसते अंगामध्ये, तरी गुडघ्या इतकी शेरवानी घालतात. पण दुर्भाग्य माझ्या पुढे येतात. नाही कळालं तुम्हाला? काही विनाकारण भाऊसारखं समजतात. भाऊ जसं बोलतात, भाऊ जसं हे करतात, अशी चुकीची कल्पना. मी सगळ्या समाजाला सांगतो बरं का, भाऊ शाप देतात याचा प्रचार करू नका. येणारा काळ खतरनाक आहे. संत संसार उद्ध्वस्त करत नसतात. शाप देणाऱ्याला कधी संत समजू नका. दुसऱ्याचं वाटोळं होईल असा माणूस कधी संत नसतो. भाऊनी केलं काय? भाऊ हे महिन्याचे वारकरी होते. त्यांचा ड्रेस अत्यंत साधा होता, फेटा अगदी साधं बांधायचे. आता हे थोडंसं नंतरच्या लोकांनी थोडा फरक करत 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 गेले, तो भाग सोडून द्या. पण सगळ्यांनी भाऊला पाहिलेले आहेत. वेश साधा आहे म्हणून आतून साधे आहेत असा अर्थ नाही. अत्यंत श्रीमंत माणसंसुद्धा मार्केटमध्ये चालताना साध्या पद्धतीने चालतात. पैसा प्रदर्शन करण्याची गरज नाही. आणि जी माणसं कमी पैसेवाले असतात त्यांना आतमध्ये हर्ट झालेलं असतं, दुखलेलं असतं, म्हणून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. जी विद्वान नाही आहेत मार्केटमध्ये आले की ते बोलून दाखवतात. श्रीमंत नाही आहेत, 4-5 अंगठ्या घालतील हातामध्ये, इकडे 4-5 तिकडे चालतं. कुठं अर्धा तोळा घालून फिरतोस तू? नाही का? सोनं घातलं म्हणून तू सोन्याचा आहे असा अर्थ नाही त्याचा. ज्यांचे आम्ही शिष्य आहोत, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, तू कुठं बोटात घालून फिरायला लागला? तू नाही आहेत त्यांची बरोबरी करताय. पुन्हा सांगतो तुम्हाला, भगवंत जेव्हा व्यक्ती तयार करतात ना ती एकटीच असते. शिवाजी महाराजांची कॉपी नाही होऊ शकत. पिक्चरमध्ये तुम्ही तसा ड्रेस करू शकता, नकली दाढी, जिरे टोप सगळं घालू शकता. आतलं आणणार कुठून? नाही कळालं? ज्ञानोबांचा दृष्टांत इतका सुंदर आहे महाराज. काय करावे? चित्री व फळ, डुप्लिकेट फळं ठेवलेली तर जुन्या काळामध्ये असायचे शोकेसमध्ये ते फळं. काय फळ दिसायला फार सुंदर आहेत, आत शेण. मराठी कळली का ज्ञानोबा? आत दुर्गंधीनं भरलेला माणूस आहे आणि वर तो सजलेला आहे. विठ्ठला ही ज्ञानोबांची भाषा आहे. सजू नका, आतलं अंतःकरण भरलेलं पाहिजेत, आतलं अंतःकरण तृप्त पाहिजेत, आत समाधान पाहिजेत. नाही कळालं? आत समाधान पाहिजे आणि ते समाधान संतांच्या सानिध्यातच मिळतं. मला सांगा, एखादा संत आहे, प्रधानमंत्री गेले त्या संताच्या सानिध्यात, कोण कोणाच्या पाया पडणार? बोला ना. राजकारणी पाया पडणार संताच्या. मोठं कोण झालं? मराठी एवढी सोपी काय? देशाचे सर्वोच्च नेते आले आणि संताजवळ आले, कोणाच्या पाया पडतात? ते संताच्या पाया पडतात का संत त्यांच्या पाया पडतो? ते संताच्या. मोठं कोण आहे? त्याला काय घाबरताय तुम्ही? आहेत ना भाऊ मोठेच आहेत, बाबा मोठेच आहेत, घाबरता काय त्याला? मराठी नाही कळली अजून, पूर्ण ऐकून मग टाळ्या वाजवा. संत मोठेच आहेत, पण मोठं होण्यासाठी
राजकारणाचा आश्रय घेऊ नका. गादीची इज्जत कमी होते, इब्रत जाते ती. तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. ज्ञानोबांची ओवी काय करावे, चित्री व फळ सोंग सगळे बाहेरून, आत शेण आत ज्ञान नाही. आणि ते ज्ञान देणारे संत असतात. आणि ते जेव्हा आत भरभरून देतात तेव्हा तृप्ती चेहऱ्यावर येते. एकदम साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्या बाया आज समोर बसलेल्या आहेत. फार अवघड कीर्तन केलं तर माझं अवघड व्हायचं. मुलगा आहे ना जन्माला आलेला, तो काही बोलत नाही आहे, चेहऱ्यावरून कळतं पोचतो का नाही. मराठी कळते का? चेहऱ्यावरून कळतं पोचलाच. त्याला वेगळा शब्द आहे, त्याला म्हणतात बाळसं. बाळसं बाळसं शब्दाचा अर्थ आहे भरभरून खायला मिळालेले, तृप्त येतो. आईच्या दुधानं तो तृप्त आहे आणि आईच्या दुधामुळं त्याला बारसं आलेले आहेत. जेव्हा तो पितो मग शांत होतो, मग झोपतो, मग प्रसन्न असतो. हे स्टेप्स आहेत बरं का, मी झटक्यात बोलून गेलो आहेत. पहिल्यांदा तो पितो, नंतर शांत होतो, नंतर त्याला बाळसं येतं. आणि बाळसं आलेलं पोरग आहे ना कोणालाही चांगलं वाटतं, कोणी त्याला घेण्याचा प्रयत्न करतं, खुललेलं असतं. तसं संतांनी जर तुम्हाला रस दिला तर तुम्ही तृप्त होता, शांत होता, तुम्हाला बाळसं येतं. तिसऱ्या चरणामध्ये सांगतो, डौरली हे काया कृपेच्या बोरसे, डौरली हे काया कृपेच्या बोरसे, नभे अनारे से बुद्धरिलो काय, नभे अनारे से बुद्धरिलो. डौरली हे काया कृपेच्या बोरसे, डौरली हे काया कृपेच्या बोरसे, नभे अनारे से बुद्धरिलो, नभे अनारे से बुद्धरिलो. फार गोडा अभंग घेतलेला आहे बरं का आज. नीट आहे का? डौरली हे काया म्हणजे शरीर, बाळसं आलं शरीराला, शरीर हृष्टपुष्ट झालं. कशामुळं? कृपेच्या ओ रसे, रस शब्द आहे तिथं, रस. नाही कळालं तुम्हाला? जीवन रसिक असलं पाहिजे हो. हे असं दहाव्यासारखा चेहरा, फालतू टेन्शन. मला तरी टेन्शनवाले लोक आले तर मला टेन्शन येतं. आणि ते टेन्शन याचं असतं की यांना कधी घालवता येईल. म्हणून माझ्याकडे येणाऱ्याचे काही कोड वर्ड आहेत. मी जरा माझ्या पोराकडे पाहिलं किंवा ह्याच्याकडे पाहिलं की त्यांना कळतं की मला काय म्हणायचं आहे. लगेच ते जवळ येतात, चला आपण जेवण करून येऊ. जेवण हा उद्देश नसतो, हाकलणं हा उद्देश असतो. जेवण सगळ्यासाठीच आहे. स्वतंत्र निमंत्रण द्यायची काय गरज आहे गडावर. पण ते जेव्हा म्हणतात ना चला जेवायला, त्याचा अर्थ वेगळा असतो. भगवान बाबाचा एक कोड वर्ड होता, ज्या गावात विना नाही, नीट आहे का, पखवाज नाहीत, तिथं जर बाबा गेले की बाबा म्हणायचे माझं माहेर आहे. आणि मुलगी माहेरला आली की काम करत नाही. म्हणून मी आता कीर्तन करणार नाही. खरं आहे का ते? जे गावं म्हणतात ना मला बाबा आमच्या गावाला माहेर म्हणतात, त्याचा अर्थ मलाच माहिती आहे की कीर्तन करण्याच्या लायकीचे नाही आहेत. विठ्ठल पुन्हा सांगतो तुम्हाला, पुढं तुमचं जीवन आहे खूप बारकाव आहे बरं का. कधीही जीवनामध्ये इतरांचा विचार करू नका. पुन्हा सांगतो, न जातीचा विचार करू नका, न समाजाचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त संत आणि देव मदत करतात. तिसरा सक्का भाऊ मदत करत नाहीत. काय विचार करतात तुम्ही? एका उदरातून जन्माला आलेले पक्के वैरी असतात. समाज हा फार लांबचा विषय आहे महाराज. कुठे घेऊन बसलात तुम्ही त्याला? ज्ञानोबांचा शब्द फार सुंदर आहे, आपुली आपण. तुमच्या जीवनातला तास कोणाला द्यायचा आहे
हे ठरवा. पैसे दिलेले परवडतात, तास दिलेला परत येत नाही. म्हणून ज्याला मोठं व्हायचं, जे कलेक्टर झाले त्यांचं जीवन वाचा लायब्ररीमध्ये. आणि पुस्तकं हे जिवंत माणसं आहेत. नीट ऐका, पुस्तकं मृत नाही आहेत. जर तुम्हाला 400 वर्षापूर्वीच्या माणसाला भेटायचं असेल, लायब्ररीतून पुस्तक काढा, त्या पुस्तकात जे बोललं जातं तो माणूस आहे. इतकं सोपं. आज माऊली काय बोलतात हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला समजतं. जगद्गुरु तुकोबराय काय बोलतात हे अभंगातून आपल्याला समजतं. एवढं सोपं नाही. आणि त्या अभंगाच्या संगतीमध्ये काळ घालवणं म्हणजे संत संगतीने काळ जाणे. आणि संत संगतीमध्ये जर काळ गेला, तुमच्या जीवनाचा उद्धार होतो, तुम्हाला आनंद मिळतो. मला सांगा, भगवान बाबा संत कसे झाले? संताच्या सानिध्यामध्ये. भाऊ, संताच्या सानिध्यामध्ये संत झाले. तुम्ही मी तर म्हणेल, बोलतोच आता, काही टेन्शन नका घेऊ. रस्त्याने चालत असताना मी अनेक वेळा आमच्या ड्रायव्हरला सांगितले, समोरून चुकीचे येतात ना, तरुण पोरं असतात, वेगावर नियंत्रण नसतं, वेग आवडतो, कामाचा असेल, क्रोधाचा असेल, नसतं ना कंट्रोल, तरुणपणा आहे ना तो. माझा प्रश्न असा नाही, तू गाडी 80च्या ऐवजी 160नी चालव, समोरच्याला अडचणीत नको आणू. मराठी कळाली का? समोरच्याला तू जा ना तुझ्या पद्धतीनं, पण तो वेगाने जातो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्याच्या बरोबर होतो ती माणसं, सज्जन माणसं अडचणीमध्ये येतात. चूक समोरच्याची आहे, वेगावर नियंत्रण नव्हतं. आणि दुःख त्या गाडीतल्या माणसाला झालं, म्हणून याला संगत म्हणतात. मला निगमानंदजी महाराजांचं आठवत आहे, 40च्या पुढं गाडी चालवून देत नव्हते, बसलेले बस, पुढं चालवायची. ड्रायव्हरनी जर विचारलं ना, महाराज जायचं आहे, गाडी माझी आहे, नियंत्रण माझं आहे, तू चालवायची तिच्या पुढं. बरोबर आहे का? ते पण पथ्य पाळलेलं चांगलं आहेत का? माझा मुद्दा आहे, आयुष्य आहे ना, उद्ध्वस्त करू नका. तरुण पण एक सुगंध आहे, इकडं तिकडं घालवू नका, हातपाय तोडून घेऊ नका. तसाच परमार्थातला प्रकार आहे. नको त्याला संत म्हणून स्वतःला गुलाम करू नका. विठ्ठल कोणालाही संत म्हणतात. पुढचा टप्पा आहे का बरं का अजून काय? मला एक सांगा, मुलं होत नाही, व्यापारामध्ये धन मिळत नाहीत, संन्याशाकडे जायला पाहिजे का? खरं मनातून सांगा बरं तुम्ही. हे सगळं करता आलं तर तो संन्यासी झाला असता का? किती अंधश्रद्धा असाव्या, त्याला लिमिट आहे ना. बाबामुळं पोरं झाली, नाही कळालं अजून. बाबा टेन्शनमध्ये येईल. कुठं काय मागायचं कळलं पाहिजे ना. आता सध्या सीजन सुरू झालाय, तिकीट मिळावं म्हणून लोक गडावर येतात. बाबा आशीर्वाद द्या, निवडणुकीचा काळ आहे, तिकीट मिळालं पाहिजे. बाबा थोडंच तिकीट वाटतं. कुठं काय मागायचंय अक्कल पाहिजे. आई आहे ना, तृप्त करणारी आहे, उत्तम जेवण देणारी आहे, तृप्त करणारी आहे. आईकडे प्रेम मागा. संपत्ती कशी कमवायची आहे, बापाकडून शिका. विठ्ठल हे ठरलेले. घर आणि दार हे दोन शब्द आहेत, उलटं करून चालता येत नाहीत. सृष्टीने बनवलेले आहेत. संघर्ष करण्याकरता पुरुषाचं शरीर लागतं. संघर्ष कर. स्त्री करायला लागली ना, उद्ध्वस्त होते. स्त्री श्रीमंत होते पण तिला प्रेम नाही मिळत. नीट आहे का काय? बोल, उद्ध्वस्त होईल. श्रीमंताने लाखो श्रीमंत होईल, प्रेम नाही मिळणार. तिची मर्यादा आहे, ती सोडली तिने. पैशाने काय मिळतं महाराज? मुंबईमध्ये अशा हजारो हिरोईन आहेत, हजारो लोक आहेत, सगळे घरामध्ये. आपलं म्हणणारं कोण नाही.
नौकरावर आयुष्य चालतं. नौकर जेवण बनवून देतात तेव्हा श्रीमंताला जेवण मिळतं. इतकं अपंग आयुष्य आहे, इतकं पांगळं आयुष्य आहे ते. कोणीच नाही हो. मला खेडेगावात सासू सुना आवडतात, भलेही भांडणं करतात पण घर सांभाळतात. आणि त्याचा अर्थ वेगळा. भांडण्याचा उद्देश काय आहे? संसार नीट कर. सासू ही प्रशिक्षक असते, शिक्षक असते. आणि कोणत्याही शिक्षकाचा रागच येतो ना शिकवल्यामुळं. आईला वाटतं आहे 10-20 वर्ष आपल्याकडे, कशाला काम करायचं. ती लाड करून मोठी होते, पण बदनाम आईच होते. सासू हुशार असते, ती म्हणते शिकवलं नाही का तुला आईने. कोण बदनाम झालं? आमच्यामध्ये तेच आहेत. जर मुलगा चुकला, कोणाचा आहे रे तू? कळलं का? जर तुमच्या गावामध्ये मुलं शिव्या देत असले, काही त्या मुलाला बोलत नाही, फक्त विचारतं कोणाचं आहे, कोणाचं आहे रे कार्ट? ते याचं. हां मग ठीक आहे. शिव्या देणं हे संस्कार आहेत महाराज. विठ्ठल म्हणून प्रेम मिळालं पाहिजे. संताकडे जे नाहीत ते मागून कमीपणा नका आणू. भौतिक पदार्थाला मर्यादा आहेत एक. आणि दुसरा विषय फार महत्त्वाचा आहे. खूप श्रीमंत झालात तुम्ही, जीवन धोक्यात येईल. श्रीमंत माणसाचं आयुष्य अतिशय घातक असतं बरं का. पैसा आहे त्याच्याकडे आणि पैशाला मागणारे लोक जास्त आहेत. नातेवाईक आहेत, चोर आहेत, राजकारणी आहेत. पैशावाल्याला शोधत असतात आणि अडचणीत आणतात. पैशामुळे अडचणीत येतात. लक्षात आलं? अति भौतिक पदार्थ. ज्ञानवान माणसाचं सुद्धा तेच आहेत. ज्ञान जास्त झालं कुणी शिव्या देतं. म्हशीवर बसणारे शिव्या देतात. हे तुला समजतं का साईज काय आहे तुझी? कोणत्या वाहनावर बसलेला आहेस, काय तुझ्या आयुष्यामध्ये. आणि राज्यकर्त्याला, मुख्यमंत्र्याला शिवाय देतो, याला अक्कल नाही. एक फेसबुकवर कमेंट होती, मला तो मुलगा ओळखीचा होता म्हणून मला हे आठवलं सगळं बरं का. मग त्याला मी बोलवलं, काय रे कमेंट काय टाकली तू असे, काय शायनिंग. माझी मराठी नाही कळली. जी लोक मीडियावर राहतात ना, सोशल मीडियावर, उद्ध्वस्त होतात महाराज, उद्ध्वस्त होतात. तरुण पण मीडियाच्या मागे जातं आणि तुम्ही केलेल्या कमेंट्स झिरो असतात. मला सांगा 10 वर्षापूर्वी माझ्यावर कमेंट्स होत्या, काय झालं आज? बोला ना. माझं ज्ञान कमी झालं? उलट आकडे वाढल्यामुळे वाकडे झालेत. आपुली आपण करा, लक्ष देऊच नका. शिव्या देणारे कधीही शिव्याच देतात, ज्ञान देणारे ज्ञान देतात, प्रेम देणारे प्रेमच देतात. दुसरं काही चंदन दुर्गंध देऊ शकत नाही. संत अभिशाप देऊ शकत नाही. म्हणून भाऊचं नाव बदनाम करू नका, भाऊचा धाक दाखवू नका, पाप लागेल तुम्हाला. मला सांगा, चिडणं आणि रागवणं लहान माणसाचं काम आहे. मग भाऊ बोलत होते, सुधरावं म्हणून बोलत होते. आई बाप असतात घरामध्ये, आई लाड करत असेल ना तर बाप मारत असतो. दोघंही लाड करत असले ना तर पोरगं गेलं कामातून. एक मवाळ असलं पाहिजे भगवान बाबाप्रमाणे, एक भाऊप्रमाणे रागवणारं असलं पाहिजे, तर मग समाजाचा गाडा चालतो. दोघंही समाजाने कुठं जायचं? हे बॅलन्स म्हणतात, एक नियम म्हणतात त्याला. हे 2 नियम चालले पाहिजेत. आणि दोघंही जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल, संसारातलं मागू नका, कृपेचा आशीर्वाद मागा. इतकी ताकद आहे महाराज कृपेमध्ये. अहो डाकू रामायणकार होतो, ही संतांची ताकद आहे. किती माणसं मारली असतील त्यांनी, विचार केला का तुम्ही? कधीतरी वाढल्या कोळ्यावर विचार करा बरं का. किती मारले असतील, किती डाके टाकले असतील. गीतेमध्ये शब्द आहे सुदुराचारो. नुसता दुराचारो नाहीत, सुदुराचारो. त्याला सुद्धा कवी होता येतं.
आणि हे 5000 वर्षापूर्वीचे शब्द मी गडावर बसल्यानंतर मला अनुभवायला येतात. काय होतं मराठवाड्यामध्ये महाराज? मोगलाई होती, धाक होता, राज्य होतं आणि धाकधुकीमधलं जीवन होतं. चांगली मुलगीसुद्धा मराठवाड्यामध्ये सुरक्षित नव्हती. ही घोषा पद्धत आहे ना, ही परंपरा आहे. आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीनं बाहेर दाखवू नये याचा अर्थ असा आहे, ती जर सुंदर असेल तर तिच्या जीवनाला धोका आहे. म्हणून ती घोषा पद्धत आहे की एखाद्या अधिकाऱ्याची नजर पडली, एखाद्या डाकूची नजर पडली, एखाद्याची नजर पडली, ती नजर त्या बाईला घातक आहेत. मराठी कळाली का तुम्हाला? नुसती सौंदर्याची चर्चा होती, चित्तोडच्या महाराणीची चर्चा की अतिशय जगात सुंदर आहे म्हणून. तो माणूस अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीवरून आला, सौंदर्य शाप ठरलं म्हणून झाकायचं असतं. पैसा आहे, धन आहे, चांगुलपण आहेत, प्रकाशित करू नका, अंतःकरणात ठेवा. आणि जेव्हा संत आपल्याकडे येतात ना, संतच तृप्त करतात, जगात कोणीही तृप्त करू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय मूळचे श्रीमंत आहेत. शब्द नीट आहे का? गरीब नाही आहेत, कोणताही संत गरीब नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज राजघराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. त्यांचे पंजोबा जिथं माझं कीर्तन चालू आहेत या मराठवाड्याचे चीफ होते, मोठे होते आणि युद्धामध्ये मारले गेले. आपल्या शेजारी बीडमध्ये समाधी त्यांची, ज्ञानोबारायांच्या पंजोबाची. युद्ध करणारे होते आणि मराठवाड्याचे प्रमुख पद त्यांच्याकडे होतं आणि देवगिरी राज्य होतं, त्याचे प्रमुख होते. त्या घराण्यात ज्ञानोबारायांचा जन्म आहे. ही जे जेव्हा बोलतात ना तुकोबाराविषयी, रडवतात, ज्ञानोबाराविषयी रडवतात, मला फार वाईट वाटतं. 2 काना खाली द्यावं वाटतं. कुणाबद्दल बोलतोस तू? राजघराण्यात गरिबी येणं वेगळं, गरीब असणं वेगळं. मग हा विषय नीट समजून घ्या. मोठं असणं वेगळं, मोठं म्हणणं वेगळं. काही काही माणसं नशिबानं मोठं होतात, पण मोठं झाल्यानंतर सुद्धा त्यांचा हलकट पण जात नाही. आणि जे निसर्गतः मोठे आहेत, गरीब झाल्यानंतर सुद्धा ते उदार असतात. मी आज सकाळी बोललो भगवाननगर गोळंजला 60 घरं होते महाराज. काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुमच्या शेजारीत काय उदारता आहे. 700 वर्षात जे मंदिर कोणी बांधलं नाहीत ते मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतोय. हे वैशिष्ट्य. विशाल अंतःकरण आहे, विशाल अंतःकरण. या आकडे ऐकून आमचे महाराज लोक हापकले तर कोणामुळं? बोला ना, तुमच्यामुळं. तुम्ही आधार दिलाय, तुम्ही कव्हर केले म्हणून भगवानकडे मोठा आहे, तुमच्यामुळं मोठं आहे. शिकलेली लोक मला शिकवतात, बाबा हे असं केलं पाहिजे. ये ना म्हणलं खरं. एक जण मला म्हणला नाही आपल्याला, आपण आपल्या गडावर वैद्यकीय आधार पाहिजेत, हॉस्पिटल काढू. बोली डॉक्टर होता. बस म्हणलं रोज मी तुला खोली देतो, सुरू कर. नाही नाही काय तुमचं काम आहे म्हणे, ते देऊ का कानाखाली ठेवून. MBBS तो झालाय आणि इंजेक्शन द्यायचं काम माझं आहे का? आणि आम्ही दिलेलं इंजेक्शन सहन होत नाही. संत मृदू सबाह्य नवनीत लोण्यासारखं अंतःकरण असतं संताचं. आईचं रागवणं म्हणजे अंतःकरण कठोर असणं असं नाही आहे. आणि ती जेव्हा प्रेम पाना पाजवते मुलगा शांत होतो. आणि ज्या ज्या मुलांनी आपल्या आईला सोडलं ना, ती मुलं श्रीमंत झालीत, सुखी नाही झाली. किती मराठी कळते मला नाही माहिती तुम्हाला. श्रीमंत झाली, सत्ताधारी झाली, सुखी नाही झाली. याच्या बाबतीत मोठं उदाहरण देतो. जगात जेवढी मोठी माणसं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू ऐका तुम्ही. कोण तुमचं दैवत आहेत ते सांगतात आई आम्हाला आवडते.
बघा ना तुम्ही, शिवाजी महाराजांचं जेव्हा चरित्र पाहता, आई पुढे झुकत होते ते, आईसाहेबाला सलाम करत होते झुकून. कोणापुढं? शिवाजी महाराज. आणि आईचं प्रेम मिळाल्यामुळं त्रिभुवनात नाव झालं शिवाजी महाराजांचं. आईचा आशीर्वाद आहे. आणि मुलगा मोठा झाल्यामुळं जिजाऊचं नाव झालं. मला अजून बोलायचं आहे जिजाऊचं. आणि या दोघाच्या नावाने पैसे कमवू नका. या दोघाच्या नावाने समाजामध्ये अशांतता करू नका, पाप लागल तुम्हाला. समाज रक्षण केलंय त्यांनी, आणि त्यांच्या नावाने समाजाचं भक्षण करू नका, तेढ निर्माण करू नका. याचं मूळ कारण आहे, उद्धार करणारे संत आहेत, रक्षण करणारे आहेत राजकारणी. जर त्यांच्या नावाचा गैरवापर केला, इतकं वाईट होतं महाराज तुम्हाला. कितीतरी तुकोबरायचे अभंग, कितीतरी, एक नाही कितीतरी. नरक शब्दाचा अर्थ मेल्यानंतर जाणं नाही बरं का. या आधुनिक लोकांना अजून नरक माहितीच नाही आहेत. हेच नरकात आहेत, त्यांना काय कळणार आहे. अशांतस्य कुतः सुखम, भगवंत म्हणतात. जो माणूस अशांत आहे त्याचं नावच नरक आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आलेलं आहे. जे पापी लोक आहेत, दुःख निर्माण करणारी लोक आहेत, अशांतता निर्माण करणारी लोक आहेत, हे नरकात कधीच जात नाहीत. मोठे आहेत ना. तुम्हाला माहिती का काही, ज्याचा व्यापार मोठा असतो ना, ती माणसं कधी बँकेत दिसली का तुम्हाला? हे आपल्यासारखी माणसं, लाख काढायचे, लाख घालायचे. आलं का वरचा मोदीचा पैसा ते बघायचं लाईन. मोठे माणसं कधीच जात नाहीत, समजून घ्या, कधीच जात नाही बँकेवर. बँक त्यांच्याकडे जाते, त्यांच्या पैशावर बँक श्रीमंत असते, बँक जाते. तसं पापी माणसं नरकात जात नाहीत, नरक स्वतः त्यांच्याकडे राहायला येतो, एवढे मोठे असतात. ओवी महाराज, ही ओवी आहे. मी फक्त मराठीतून सांगतो. पापे आपुलेली थावे, जव करती मेळावे, जिताची आघवे येती नरक. जिवंतपणे तो नरकामध्ये पडतो. मेल्यानंतर तर दुःखी होईलच तो, जिवंतपणे दुःखी असतो. बघा तुम्ही श्रीमंत माणसाची चेहरे, जसे जसे म्हातारे होतात ना, असे काळवंटात महाराज. मी मगाशी सांगितलं, नकोच वाटतं. ओसलंय, समाजाचं रक्त ओसलेलं आहे, भ्रष्टाचार केलेले आहेत, भेसळ केलेली आहेत, कणातून बाहेर निघते महाराज. शरीर पुष्ट होत नाहीत. व्हायचं असेल तुम्हाला, संतांचा कृपेचा रस पाहिजे. विठ्ठला पानावली म्हणतात त्याला, पानावली. गाई पानावते, आणि तो जो रस असतो ना महाराज, इथला अभंग फार गोड आहेत. कृपेच्या ओ रसे, कृपेचा रस मिळाला आणि शरीर पुष्ट झालं. डौरली हे काया, शरीर. आणि पुढचा शब्द इतका, नवे अनारे सेव. मी खोटं बोलत नाही, तुकोबराय म्हणतात, माझा उद्धार झाला कृपेच्या रसामुळे. हा रस जर तुम्हाला परमार्थात नाही मिळाला, तुमचा परमार्थ झिरो आहे, काहीच कामाचा नाही. आणि जर तुम्हाला रस मिळाला ना, उद्धार झाला, आपलं काय काम आहे पहिल्या चरणाचं. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, श्री संताची माथा चरणावर, साष्टांग
नमस्कार नाही बरं का, या अभंगामध्ये उत्तीर्णता आहेत. 2 भाकरी ज्याच्या खाल्ल्या ना, कधीही आयुष्यात आपल्या वाणीनं त्याची निंदा करू नका, नाही तर खाऊ नका. उपकार करवून घ्यायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण अपकार करायचे, त्या माणसाला त्रिभुवनामध्ये सूट नाही महाराज. कृतज्ञ माणूस कधी जीवनामध्ये मोठा होत नाहीत. कृपेचा रस मिळाला, पुष्टता मिळाली, परमार्थिक बाळसं तुमच्या अंगामध्ये आलं, उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी ज्ञानोबारांच्या चरणावर लोटांगण घालतो. एकच संत आहे बरं का पृथ्वीवर, सगळ्या लोकांना संत करणारे. खूप मोठा समाजकार्याचा भाग ज्ञानोबारायांचा आहे. तळागाळातल्या बहुजन समाजाला पृथ्वीवर पहिल्यांदा जर संत केलं असेल तर ते ज्ञानोबारायांनी केलेले आहेत. ज्ञानेश्वरी आहे म्हणून संत संत आहेत. कळते का मराठी? कोणता ग्रंथ वाचणार ते? कशामुळं संत होणार? जेवढे युपीतले संत आहेत, मध्य प्रदेशमध्ये, सगळे अनुभव घेऊन पहा. ज्या तेरा कल्याण हो. हे काही ज्ञान आहे? नाही कळालं? तुम्हाला मी एक चांगला दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. संपूर्ण भारताचं दैवत भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यांची गीता आहे, दैवत आहे. आणि एक पुन्हा लक्षात ठेवा, ज्या ज्या धर्माचे ग्रंथ आहे ते ग्रंथवालेच धर्म टिकलेले आहेत. मगाशी फार मोठं स्वागत केलं मुस्लिमांनी. आपल्या गावात आहेत मुस्लिम समाज, आणि गडाला तर इतकं, प्रत्येक गावात या भागात जेव्हा वर्गणी होते ना, 4 मुस्लिम का होईना माऊलीसाठी ते वर्गणी देतात. त्यांचे आभार आहेत. परवा तुमच्या गावात शेजारी उक्कडपिंपरीला जो आंधळा मुस्लिम आहेत, त्यांनी ज्ञानोबारायला वर्गणी दिली महाराज. भगवान कठीण आहेत. आणि काय आहेत याचं कारण संत आहेत. देव आहे ना, बदलता येतो, बदलतात लोक. ज्ञानोबारांनी फार सुंदर लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये, बदलतात. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी, नागपंचमीला. आणि तुम्ही असे सज्जन माणसं आहात, कोणत्याच नेत्याला नाराज करत नाहीत. सगळ्याला म्हणतात तुम्ही आम्ही तुमचेच आहेत. आणि हे 700 वर्षापूर्वी माऊलीने लिहिले बरं का. आणि अशा लोकांना काय म्हणले माहिती ज्ञानोबारायांनी? वेश्या म्हणले, वेश्या. अवघे न गाव द्वारी आहे, जे एका देवाची जे उपासना करत नाहीत ते वेश्या आहेत. गावातले सगळे पुरुष मेले तरी वेश्येचं कुंकू जात, त्याला आयो म्हणजे सौभाग्यवती म्हणतात. एक असेल तर ती विधवा होईल ना. अनेक असल्यावर विधवा व्हायचं काय प्रश्न आहेत? आणि ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी आपल्याला एक निष्ठता शिकवली. एक निष्ठपणा काय आहेत आणि समाधान आहे तिथे. मग ओया वाचा 13व्या अध्यायामध्ये, 14 ओम आहे तुझा. नवरात्रात बघा बरं, गणपती आठवतो का नवरात्रात? 15 दिवसाचा फरक आहे ना दोघांमध्ये. भाद्रपदच्या पहिल्या आठवड्यात गणपती. आमच्या मुलांना भाषा कळते लवकर, माझा प्रॉब्लेम होतो कधी कधी. आणि भाद्रपद संपला की नवरात्र आली 15 दिवसानंतर. जी लोक गणपतीची उपासना करत होते ती पुन्हा कुठं करतायत? नवरात्रामध्ये. माऊली असं म्हणत नाही की तुम्ही गणपतीची उपासना करू नका किंवा देवीची करू नका. एक निष्ठ राहा. आणि जाता जाता रहस्य सांगून जातो, सनातन धर्मामध्ये एका देवाची रूप आहेत, अनेक देव नाही आपल्यामध्ये. हे सगळी भ्रामकल्पना आहे तुमच्या लोकांची. देव अनेक नाही. मला सांगा, एक पुरुष आहेत, एक जण त्याला मामा म्हणतो, दुसरी बाई त्याला दादा म्हणते, तिसरी बाई त्याला मुलगा समजते, मुलगा असतो, बाप त्याला पोरगा म्हणतो. माणूस बदलला का नातं बदललं आहे?
तसं या जगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात 13व्या अध्यायामध्ये एकच शक्ती आहे. ती शक्ती जेव्हा जगाला उत्पन्न करते तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं नाव आहे. तीच शक्ती जेव्हा सांभाळ करते तेव्हा त्याला विष्णू म्हणतात आणि तीच शक्ती जेव्हा नाश करते त्याला रुद्र म्हणतात. शक्ती एक आहेत, नावं 3 आहेत. विठ्ठल ही भावना कुणाची? ही भावना कुणाची? कीर्तन ऐकता ना तुम्ही? कोणाच्या ओव्या आहेत ह्या? ज्ञानोबारायांच्या. म्हणजे ही भावना कुणाची आहेत? ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतात एक शक्ती आहे, 3 नावं आहेत. आपली भावना बघा बरं, आपण एकताच मानत नाहीत. कधीतरी असं ऐकलं का की एखादं बेल घेऊन तो विष्णूकडे गेलाय? बोला ना. आपणच म्हणतो विष्णूला चालत नाही. आमचा एक बुवा होता, फार उपाशी होता महाराज. माझ्याबरोबर बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात, बाहेर जेवत नसल्यामुळे. तर आला आपलं बाबाबरोबर मजा असेल. ते बाबा वेगळे असतात, मर्यादित राहणं असतं. मग गेला एका ठिकाणी जेवायला, त्याला नेमकं त्याला आवडता पदार्थ आला, गाजर का हलवा. आणि मी जेवायला बसणार नव्हतो. पण त्याने एक सुरुवातीला थोडं वाढला, जसं नैवेद्य असतो ना, असं थोडं थोडं वाढलं. त्याला तो इतका गाजरचा हलवा आवडला, माझ्या लक्षात आलं ते. मी म्हटलं बाई, त्याला गाजरचा हलवा चालत नाही. त्याला काही बोलता येत नाही, का की ते जेवताना बोलत नसतो. आपलंच संकट आपल्यावर ओढून घेतलं त्यांनी. जेवताना बोलत, आता हातून राग आलेला आहे, फुसफुस करतोय, डोळे मोठे करतोय. मग ती बाई मला विचारते असं का करतात? तिखट झाले, सहन होत नाही त्यांना. राहिलेला असेल हलवा तोही काढून घ्या, तो पथ्य परमार्थ भावना बदलते आपली. माऊली म्हणून जगातल्या कोणत्याही देवाचं दर्शन घ्या, पाप लागणार नाही. लक्षात. माऊली म्हणून कोणाचंही दर्शन घ्या, पाप लागणार नाही. देव भिन्न भिन्न आहे म्हणून जर तुम्ही दर्शन घेतलं, पुण्य लागणार नाही. ही ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. किती महान आहेत. आणि हे सगळं शिकवलंय संतांनी. मग इस्लाम धर्म प्रारंभ केलाय, त्यांना प्रेषित म्हणतात, आपण संत म्हणतो. ख्रिश्चन धर्म आहेत, येशू ख्रिस्त देव नाही बरं का. डोकं ठिकाण्यावर ठेवा कीर्तन ऐकताना. इस्लाम कुणाला मानतायत? अल्लाला. अल्लाह आहे, कुणी शिकवलंय? प्रेषित पैगंबरांनी. ऐकतात कुणाचं? कुराणचं. कुराण कुणाचं आहे? प्रेषितांचं आहे. नीट ऐका. बायबल सुद्धा तसंच आहेत, अजरामर झालेत महाराज. देव नाही त्यांच्यामध्ये, व्यक्ती आहेत. व्यक्तीला संत मानले. महाराष्ट्र का टिकला? ज्ञानोबा आहेत म्हणून मराठी टिकली. मुंबई, ठाणे, पुणे आपली मुलं कुठं घालतात ते? इंग्लिशमध्ये. टिकवतील का ती पोरं मराठी? कीर्तनकार आहे म्हणून बरं आहे. शताब्दीमध्ये मी बोललो होतो आळंदीमध्ये, येणाऱ्या पुढच्या शताब्दीला म्हणावं लागेल, ज्याला मराठी येईल त्यांनी कीर्तन करा. एवढी परिस्थिती वाईट आहे. लोकांना मराठी कळेल ना, इंग्लिशमध्ये सांगावं लागतं, याला हे म्हणतात. हा असं आहे का? काय पतन झालं आहे आपल्या बौद्धिकतेचं. ज्ञानाची भाषा विसरली आणि अज्ञानाच्या भाषा बोलण्यामध्ये लोकांना आनंद वाटतो. माऊलीची भाषा ही ज्ञानाची आहे, ज्ञानमय भाषा आहे. ती विसरली आपण. नोकरी लागणारी पोटापाण्याची भाषा बोलून आपण स्वतःला गर्व महसूस करतो. किती वाईट आहे ही गोष्ट. म्हणून संत जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. धर्म कोणताही असो, इस्लाम असो किंवा बायबल असो किंवा सनातन धर्म असो, आपले ग्रंथ संतांनी निर्माण केले आहेत. महाभारत महर्षी व्यासांचं आहे. भगवंत लिहिले बोललेले आहेत. आपल्यासाठी ते ज्ञान आहे, ते त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून एक लक्षात ठेवा,
भेदबुद्धी ठेवू नका आणि जे भेद शिकवतात त्यांच्या पाया पडू नका. मग कोणाच्या पाया पडायचे आहेत? ज्यांनी उद्धार केलाय. श्री संताची माथा चरणावरी ही त्यांनी सांगितलं म्हणून आपण पाया पडतोय. महाराज जगामध्ये लांबून नमस्कार करतात, हरि ओम हरि ओम, ओम नमो नारायण. वारकरी तसं नाही करत. पाया पडे जन हे शिकवण आहेत श्री संताची माथा चरणावरी. जर ठेवला त्या माथ्यातून गाथा जन्माला येते. साष्टांग हे करी कशामुळं? दुसऱ्या चरणात विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा. उन्हाचा चटका जर बसला त्यावेळेस सावलीचं महत्त्व कळतं आणि मग तो झाडाच्या सावलीमध्ये येतो चटका बसू नये म्हणून. ज्ञानोबारांची ओवी किती सुंदर आहे पहा बरं का. ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी तयार केली ना, तो द्राक्षाचा मळा आहे. गीतेसाठी उपमा दिली पण ज्ञानेश्वरी समजा काय. ज्ञानोबारांची त्या काळातली बरं का. लोक आत्ता म्हणतात द्राक्ष आत्ता आले आणि विदेशातले तर नामकेत. हे जर ज्ञानेश्वरी वाचत नाहीत येडे लोक. काय म्हणतात साखरच आपल्या भारतामध्ये नव्हते. काही येडेत काय? एवढा भारत गरीब होता का? आत्ता ती लोक भूषण मानतात. 300-400 वर्षापूर्वी गॅलिलिओनी शोध लावला आणि त्याला तुरुंगात टाकलं. पृथ्वी सपाट नव्हती, गोल होती. अरे आपल्याकडे महाभारतामध्ये भूगोल असं नाव आहे. काय नाव आहे? भूगोल. म्हणजे पृथ्वी कशी आहे? गोल आहे. त्याच्यावर संशय सुद्धा नाही कुणाला. विठ्ठल काय कळतं ह्या लोकांना. म्हणून ग्रंथ म्हणजे काय? ज्ञानोबा सांगतात श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोकांची अक्षर ही द्राक्षांची लता आहे आणि ती लता होण्याकरता मंडप लागतो. त्या काळातले बरं का द्राक्षासाठी मंडप टाकण्याची पद्धत आहे त्या काळामध्ये. आजही तीच वापरली जाते. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता. गीता मांडव झाली आहे आणि ती सावली कोणा करतायत? संसार पथश्रांता विसंभावया. संसारामध्ये जे दमलेली लोक आहेत, शिणलेली लोक आहेत, वैतागलेली लोक आहेत, त्यांच्यासाठी ही गीता आहेत. आतमध्ये या, द्राक्ष पण खा आणि सावलीचा अनुभव घ्या. काय ज्ञानेश्वरी आहेत. मांडव झाली आहे गीता. संसार पथश्रांता. संसारातली दमलेली लोक जी आहेत त्यांना विश्रांती घ्यायची असेल तर ती ज्ञानेश्वरीचा मंडप आहेत. अहो तुम्ही तर माणसं आहेत. नामदेव महाराज देवाला म्हणतात नमा म्हणे देवा चला तया ठाया. 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 विश्रांती घ्यावया कंठावरी. विश्रांती घ्यावया कंठावरी. शेषाचा शिव भेटी गेला.
देवा, नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विठ्ठलाला म्हणताय चला तया ठाया, विश्रांती घ्यावया आळंदीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये विश्रांती असते, हे पक्क डोक्यात ठेवा. हे का बोलतो मी, काय काय असे विचित्र विंचू आहेत ना, संत जे समाधानी आहेत त्यांना एवढं सक्रिय करतात ते पण भटकतात. ज्या संतांना मुलं बाळं नाहीत त्यांनी कंपनी काढायचं काही कारण आहे का? बोला ना, च्यवनप्राश घ्या. तुझं का बी ऐकायचं नाही, कळालं तुम्हाला? पुढे एक जण आला होता, मला काय मलाच असे का लोक भेटतात हे अजून कळत नाही. योगाचार्य होता, येताना च्यवनप्राश आणला आत्ता 4 दिवसापूर्वी. महाराज एवढा शुद्ध च्यवनप्राश जगात नाही, मी आणलेला आहे. म्हणजे काय विशेष नाही. मग ते सांगितलं इतक्या बुट्या टाकल्या तितक्या बुट्या टाकल्या. म्हटलं होतं काय, ताकद इथे म्हणे. म्हटलं आता काय कमी वाटते का? नाही म्हणे योग केला पाहिजेत आणि हे खाल्लं पाहिजे. म्हणजे नीट समजून सांग, योगाने रोग जातो, मग च्यवनप्राश कशाला आहे? योगाने जर रोग जातो तर औषध घ्यायची काय गरज आहे? औषध घ्यायचंय तर मग जे आधुनिक विज्ञान आहे त्याचा आधार घ्या. हे परंपरेची लोक आहेत ना, ही मार्केटिंग करतात. गेनी असं होतं त्याने असं होतं, नाही कळत महाराज. विश्रांती देणारे संत आहेत, नीट ऐका. संताला अविश्रांत करू नका, बुंगा मागे लावतात. आमच्या स्वामीजींचा दृष्टांत फार सुंदर आहे. स्वामीजी म्हणायचे एक संन्याशी राहायला होता, काहीतरी झाले भांडणं. आता ते भांडणं करतात म्हणून संन्यासी होतात ना. आळंदीला जाणारी मुलं वगैरे जर त्याचा विचार केला, अभ्यास केला, काही सण होत नाही म्हणून आळंदीला जातात. आणि जे शिकण्याकरता जातात ज्ञानेश्वरी कंठस्थ करतात. आणि जे ज्ञानेश्वरी कंठात ठेवत नाहीत, विठ्ठल जे सोडून दिलेलं आहे, नीट आहे का, ते करायला लावतात. याचं कारण संगती. मला आता आपले सगळे घरातले माणसं म्हणून सांगतो, माऊलीच्या मंदिरासाठी वर्गणी झालेली चालू आहे वर्गणी. आणि मी मागे जाहीर केलं होतं पिंपळनेरच्या सप्ताहामध्ये. पिंपळनेरची सुद्धा कमाल आहे बरं का, एवढा छोड्या दिवसामध्ये एवढा महान सप्ताह केला. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. आम्ही तिथं जाहीर केलं आहे मी पिंपळनेरमध्ये की भगवान बाबाच्या मंदिराला इथून पुढं वर्गणी होणार नाही. कुणी जाहीर केलं आहे? मी ना. मग दुःख किंवा सुख मला वाटायला पाहिजे ना. तिथं 4 महाराज होते, त्यांचे चेहरे पडले. ते गादीवरही नाहीत, गादीच्या लायकीचे पण नाहीत. कीर्तन ते झाल्याबरोबर मला येऊन भेटले. म्हणजे महाराज काय करताय तुम्ही? माऊलीच्या नावाने जर तुम्हाला माझी संगत सांगतोय बरं का, तुझा विषय भटकायचा, तुम्हाला वाटायचं ते महाराज सांगतोय मी. सिद्धांत समजून घ्या, सिद्धांतासाठी दृष्टांत आहेत. महाराज काय करताय तुम्ही शास्त्रीजी? माऊलीच्या नावाने जर एवढी वर्गणी मिळते तर बाबाच्या नावाने किती मिळेल? असली संगत जवळ नसली पाहिजे. शोषण करण्यासाठी संत नसावा, विश्रांतीसाठी संत असावा. ही ज्ञानोबरायांची ओवी बरं. पुसोणी शिण हरिती देती सुख, सुख देणारा संत असतो. विठ्ठल ज्ञानोबरायचं सुख तुकोबरायला मिळालं. ज्ञानोबरायांचं सुख म्हणून पहिला शब्द आहे त्यांचा, विश्रांती पावलो. एक एक शब्द जर सांगितले ना तुकोबरायचे, काय सांगा महाराज. विश्रांती पावलो, पण पुढचा शब्द फार महत्त्वाचा, सांभाळा उत्तरी. एकदा लाभ झाला विश्रांतीचा, पण ही संसारात ही गचपण आहेत ना, पुन्हा ओढण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मला पुन्हा सांभाळा,
सांभाळा. नुसती डिग्री मिळाली, मोठी डिग्री मिळाली, याचा अर्थ असा नाही झाला की तुम्ही तुरुंगात जाऊ शकत नाहीत. तुरुंगात टाकणारे माणसं डिग्री पाहतात का? पुढं बोलतो, संत पण पाहतात का? संताची तर सोय चांगली होते तिथं आतमध्ये. सांभाळा उत्तरी. संत झालात, कर्तव्यता संपली नाहीत. उत्तरी सांभाळा, पुन्हा सांभाळा. का सांभाळा? तुमच्या योगाने, तुमचा कृपेचा रस प्याल्याने माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं. ज्ञानोबारांची कृपा रूपी रस अंतःकरणात गेल्यामुळे प्रेम वाढलं. वाढले अंतरी प्रेम नाही, प्रेमाचं सुख. हे फार अवघड शब्द आहे महाराज. कधीतरी वेगळ्या पद्धतीने याच्यावर कीर्तन करावं लागलं. प्रेम सुख शब्दाचा अर्थ काय माहिती का? प्रेम मिळतं एखाद्याला, पण प्रेमाचं सुख नाही मिळत, प्रेमाचा ताण होतो. नाही कळालं? जेवढे लव्ह मॅरेजवाले आहे ना, डोळे झाकून त्याच्याकडे जा. हे श्लोक आहे गीतेमध्ये. यत्तद अग्रे अमृतोपमम. सुरुवातीचं जे प्रेम असतं ना लव्ह मॅरेजमधलं, काय असतं ते, जन्म देणाऱ्या आईबापाला दोघंही जुमानत नाहीत. यों करेंगे त्यों करेंगे. आणि ते सुरुवातीचं प्रेम ते एवढं भयंकर असतं महाराज, बायको नवऱ्याला बोलवत असते. माझा एक मित्र आहे कल्याणचा, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप जवळचा होता, त्याचं लग्न झालं आणि त्याने काही लग्नाला बोलवलं नाही. म्हटलं काय आहे गोपाळ, म्हणलं लग्न केलंस पण लग्नाला बोलवलं नाही. आता कीर्तनाला आलो, निदान कोणाबरोबर केलं ते तर दाखव. आम्ही 2-4 जण होतो ना, सगळे असेच अव्यावहारिक. व्यवहाराचं आजही ज्ञान नाही बरं का व्यवहाराचं, मी कबूल करतो. ते भगवान बाबांच्या कृपेमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं दिसतंय तुम्हाला, पण व्यवहार नाही, व्यवहार बाबाच करतात. नुकसान फायदा सगळं त्यांचाच आहेत. आम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचणारी लोक आहेत, दक्षता घेणारी लोक आहेत ज्ञानेश्वरीची. व्यवहारामध्ये एवढी दक्षता नाही माझ्याकडून, मी कबूल करतो. पण लोक कबूलच करत नाही की मला व्यवहार येत नाही म्हणून. मलाच मग तुम्ही बापरे, पुढचा शब्द नाही वापरत मी. व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार करणं वेगळं. आता विषय तो लांबवत नाही. मग तरी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही कीर्तना आलेत, चला आपल्या घरी चहा प्यायला जाऊ. चहा प्यायला गेलो आम्ही 4-5 जण असेच आमच्यासारखे सगळे दोस्त. एका बाईनी पाणी आणलं. आता कोणाला पाणी पिण्याची इच्छा नव्हती, त्या 2-3 जणांना विचारलं पाणी, नको म्हणले पाणी. तिने काय म्हणावं, अहो गोपाळनी पाठवलंय मला. तुम्हाला पण आमच्यासारखा वेळ लागतोय. ती बाई काय म्हणली, गोपाळने पाठवलंय मला. आता दुसऱ्या पोराने गप्प बसायचं ना, तुम्ही बहीण आहे का त्याची? ती डोक्याला हात लावला तिने. ती म्हणे तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हणे आम्ही गोपाळला भेटायला आलो. अजून त्याची पत्नी बघायला आलो. तो गोपाळ माझाच नवरा आहे. मराठी कळून घ्या. उद्धट बोलल्यामुळं तुम्ही अहंकारी आणि मूर्ख आहात हे सिद्ध होतं. मोठा माणूस आहेत, एकेरी तुम्ही बोलताय, नालायक आहात तुम्ही. तुमची खानदान दाखवता. लक्षात ठेवा. विशेष करून भाऊच्या बाबतीमध्ये प्रचलित शब्द आहेत की भाऊ बाबाला असे बोलायचे. बाबाबरोबरचे लोक जिवंत आहेत असून कधीही भाऊ चुकीचं बोललं नाही बरं का. बाबाला माझा भगवान म्हणायचे, वामन भाऊ कधी बोलले नाहीत त्यांना. कोणाला काय बोलावं एवढं तरी भाऊला समजत असेल ना. नारायणगडाचं वैभव भोगलेले भगवान बाबा, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, त्यांना कसं काय बोलतील ते? पण हे जे हलकट लोक आहेत ते असा प्रचार करतात ना, या प्रचारामध्ये तुमचं अंतःकरण प्रकट होतं. तुम्ही मूर्ख आहात. संत एकमेकाला, यात अभंग कोणता आहेत? श्री संताचे माथा साष्टांग हे करी दंडवत, हा मान असतो.
उद्धट बोललात, एकेरी बोललात. तुम्ही कोण आहात? मोठ्या माणसाचं मोठेपण कमी होतच नाही. तुमची खानदान समजते. विठाला विठाला कोण आहात तुम्ही? संसारातली माणसं बोलतात. त्याला काल आम्ही अर्ध्या चड्डीवर बघितलं. मग तू कधी फुल चड्डीवर होतास? अरे तो श्रीमंत झाला, कबूल कर. पुन्हा आहे का? त्याचं वर्तमान कबूल कर, भूतकाळ पाहू नको. तुझा भूतकाळ बघ आणि वर्तमान काळ बघ. नोकरी लागत नाही तुला, तू त्याला नावं ठेवतो. नाही आमच्या देखतो आम्ही दोघं सायकलीवर असायचे. आत्ता आत्ता तो मंत्री झालाय, तू का नाही झाला? सायकलीवर, एका सायकलीवर डबल सीट बसायचे, ठीक आहे ना. तो गेला ना हेलिकॉप्टरमध्ये, तो अजून तिथंच आणि पुन्हा उद्धट बोलतोय. हे चुकीचं आहे. प्रेम आहे ना, प्रेम आदर शिकवतं. बघा तुम्ही, मोठ्या घराण्यातल्या बायका 5 वर्षाच्या मुलाला आवाजावं बोलतात. भगवान बाबाकडे 10 वर्षाचा मुलगा जाऊ नाही तर 5 वर्ष जाऊ, बाबा त्याला आवाजावं बोलायचे. ही संस्कृती आहे आपली. ज्ञानेश्वरी वाचा, सभ्यता शिकवते. कसं बोललो, एक शब्दसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अरे तुरेजा नाही आहेत. याच्याही पुढं बोलतो तुम्हाला, कावळा शब्द उच्चारायला जरा बरा वाटत नाही ना. कावळा, आपण म्हणतो काय कावळा आहे, माऊलीला शब्द सहन होत नाहीत. त्याला सुद्धा प्रेमानं काऊ म्हणतात. काय म्हणतात ते? काऊ का म्हणतात माहिती का? हे ज्ञानोबराईचं अंतःकरण प्रकाशित होतं. आपण चांगल्या माणसाला नावं ठेवतो, ही आपली अवलाद आहे. आणि माऊली जो वाईट आहे त्याला सुद्धा असं गोंजारतात. काऊ शब्द लावून त्याचा कठोरपणा कमी करून त्याला प्रेमाने देतात. त्याला म्हणतात प्रेम. म्हणून तुम्ही प्रेमाने लग्न केलं, प्रेम सुख नाही मिळालं. अगोदर बरं वाटलं. गीता सांगते यत्तद अग्रे अमृतोपमम. सुरुवातीला बरं वाटतं, पण जेव्हा एकमेकाचं स्वरूप समजतं, सुख निघून गेलेलं असतं आणि प्रेम मेलेलं असतं. मग दोघंही कोर्टामध्ये जातात, वकिलाला फी देतात, आमचा डिवोर्स करून द्या. झालं, वाढले अंतरी काय. उद्धट बोलू नका. प्रेम सुख मिळवायचं असेल तर संताच्या सान्निध्यात द्या. एक अभंग खूप सुंदर आहेत. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका. हे जे प्रेम सुख आहे ना, हे अनिकाला कळत नाहीत. पंडित वाचका ज्ञानी असे. मला आजही पाहतो जेव्हा मी ही सगळी समोर बसलेली जी शेतकरी माणसं आहेत तर सुखी आहेत. 2 पोतं ठेवलेले आहेत घरामध्ये. काही झालं तरी 2 माणसं आलं वाढले तरी काही वाटत नाहीत. शिकलेली माणसं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. 10 महिने युरोपमध्ये, लंडनमध्ये, अमेरिकेत सूर्य उगवत नाही महाराज. 10 महिने. का लोक अमेरिकेला पळतात माहीत नाहीत. घराच्या पुढं निघले की बर्फ साठलेला असतो कमरे इतका, आणि उठले की पळे. अरे किती श्रीमंत आहे आपला भारत. ऋतू आहे आपल्यामध्ये. पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, आणि वेळेवर आहे सगळं. नाही, सुख याच्या नशिबात नाही. निघाला तिकडं, आणि तिकडं जाऊन काय करणार आहे महाराज? तुम्ही फुलसांगवीचे आहात, ही गाव सोडून दुसरीकडे जा, तुम्हाला मान नाही मिळणार. देश सोडून गेल्यावर कुत्रं विचारत नाही महाराज तुम्हाला. एक रामचंद्र प्रभूचा शब्द आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा, माझ्यासाठी माझी आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा मोठी आहेत. हे रामचंद्र प्रभू आहेत. ही विनम्रता आहेत, हे सुख आहे. हे वाढलं म्हणून तुकोबराय म्हणतात, अंतरामध्ये प्रेम सुख वाढलं. त्यांना विचारून नेमकं काय केलं तुम्ही? तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा.
प्रेम सुख. कशामुळं? काही नाही, त्यांच्या मनात आलं. मज न घडता सेवा, संतांची सेवा करण्याचा योग जीवनात आला नाही. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, जे काही माझं बँक बॅलन्स असेल, पुण्य असेल, ते उदयाला आलं आणि संतांचं ज्ञानेश्वरीचं सानिध्य लागले. तुकोबाराय म्हणतात तर कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, पुण्य असल्याशिवाय काहीही होत नाही. संतांची भेट तर सोडूनच द्या, पुण्य पाहिजे म्हणजे पूर्व पुण्य ठेवा, हीच माझी सर्व जोडी. पूर्व पुण्य ठेवा, ओढ. काहीतरी चांगलं केलं पाहिजे ना. मला सांगा, जी माणसं म्हातारी झालेली आहेत आणि काहीच केलेली नाहीत, त्यांना सुख मिळेल का? पोरं म्हणतात शिकलेली, बाबा गावातच थांबा, मी पैसे पाठवत जाईल. ही ब्यात शहरामध्ये, ही दुखी, आणि शहरात आल्यानंतर पुन्हा अवघड आहे महाराज. काही काही माणसं तर मला एवढी वेगळी दिसतात, ते सुखी नाहीत. मराठी आहे का? ते सुखी नाहीत. दुसऱ्याचं सुख सहन नाही होत, जळतात अशा अंतःकरणामध्ये. बघितलेत ना तुम्ही? सहनच नाही होत. चप्पल चोरणार, गाडी उभी असली ना चांगली, खेळाय घेणार. काही काही माणसं आहेत असं, रस्त्याने खेळ टाकतात, गाडी पंक्चर झाली, आनंदी होतात. नाही कळालं? पुढचं बोलतो तुम्हाला, चांगली गाडी दिसली ना, म्हशी राखणारे लोक म्हशीमध्ये टाकतात. अनुभव आला का तुम्हाला? काढणार नाही ते, असं बघणार, रस्ता तुझा आहे का? हे बरं, म्हशी टाकतात मध्ये तर ठीक आहेत, काय काय रेड्यासारखे उभे राहतात. आपल्याला जायचं असतं, रस्ता त्यांच्या बापाचा आहे का? बोला ना. आडवं येऊ नका, प्रगती होणार नाही. जाणारा माणूस तुम्हाला चुकून पुढे निघून जाईल. तुम्ही रेड्यासारखे तिथंच आलेल्या माणसाला चुकीचं आहे. दुःख देऊ नका, सुख द्या. शब्द लक्षात आला? सुख. आणि याच्यासाठी लागतं पूर्वपुण्य, हे सुचण्यासाठी. हे 700 कोटी जग भरलेले आहेत. कोण दुःखी आहेत, कोण कुणाचा विचार करतं जगामध्ये? पण जो पुण्यवान आहेत त्याला योग्य सुचतं. पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. कैसा झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. चरणी पावलो, शिवाय न संत भेटतात न ज्ञान होतं. हा ज्ञानेश्वरीचा फिक्स सिद्धांत आहेत महाराज. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली ना तर पुण्य होतं, कारण की ज्ञानेश्वरीचं वर्णनच तसं आहे. पुढती पुढती पुढती
या ग्रंथ पुण्य संपत्ती. तुम्ही वाचले की पुण्य प्राप्त होतं आणि पुण्य प्राप्त झाले की संत भेटतात. संत भेटले, मूळ शब्द लक्षात ठेवा, प्रेम सुख मिळतं. प्रेम तर मिळतं. प्रेम, त्या प्रेम सुखात जो आनंद आहे ना, हे ठराविक माणसाला माहिती. प्रेमळ आई असावी आणि मुलांनी एक हाक मारली ना आई म्हणून, ती धन्य होते महाराज. त्याचं रोमांच अंगावर उभे राहतात की मुलांनी हाक मारली म्हणून. आणि मुलगा मोठा झाला, ती आली, आई म्हणणं बंद झालं ना, तिला सोन्यानी मडवा आणि आई म्हणू नका, ती कोमसते महाराज. याला म्हणतात प्रेम. काहीच देऊ नका, नुसतं आई म्हणून हाक मारा तिला. तिला दागिन्याची गरजच नाही, तूच दागिना आहे तिचा. लक्षात आलं का? तुझ्यासाठी तिने 25 वर्ष घातलेत आणि कशाला? फक्त एक शब्द, हो आई. माऊली महाराष्ट्राच्या मातीत एवढे मुरलेत महाराज. पिक्चरच्या लोकांना सुद्धा जर गाणं काढायचं असलं ना, माऊली माऊली म्हणावं लागतं. याला म्हणतात माऊली. रुजलीत मातीमध्ये. म्हणून प्रेम सुख पाहिजे असेल माऊलीचं, पुण्याचा ठेवा पाहिजेत. आणि पुण्यासाठी कोणाचाही द्वेष नसला पाहिजेत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. मग ते पुण्य एकदा फळाला आलं ना, मग वाढले अंतरी प्रेम सुख. विठोबा मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजांना ऑपरेशन झालं त्यांचं. मला यायची इच्छा होती, भेटायची, पण नवीन एक प्रकल्प सुरू केलेला आहे, भावार्थ ज्ञानेश्वरी. सापडत नाही का बुक्का? बसा खाली, 2 मिनटं बसा, आता बोलतोय. काय माणसं ठेवलेत महाराज आपण. अशाही माणसावर प्रेम करतात बरं. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी आपण मोबाईलवर दिलेली आहेत. 7 अध्याय आलेले आहेत. वर ओवी आणि खाली अर्थ आहेत. जसा जसा तो भाग प्रकाशित होईल, पहिला भाग आणि दुसरा भाग, भगवानगड प्रत ज्ञानेश्वरी हा पुढचा माझा प्रकल्प आहे. माऊलीच्या नंतर जिथं जिथं पारायण होईल, ती पारायण प्रत भगवानगडाची असावी. आणि अर्थ कळवून घ्यायचा असेल तर सार्थ ज्ञानेश्वरी भावानुवाद हा मी रोज 4 तास लिहिणं चालू आहे. त्याच्यामुळं कधी कधी वेळ मिळत नाही. त्यात कीर्तनं करावी लागतात, त्यात पुन्हा थोडंसं व्याप आहेच, म्हणून महाराजांना भेटता आलं नाही. ठीक आहे, तरी पण निगमानंद महाराज आपल्या पाठीमागं आहेत. आपण त्यांची गुरुसेवा केलेली आहेत आणि आपलं पुढचं काम आपण फार चांगलं करत आहात. उत्तराधिकारी हा नेहमी चांगला असावा, नाही तर कमोलेची वाट लागायला काही वेळ लागत. उत्तराधिकारी पोरगा असो शिष्य असो सारखेच आहेत. पोरगा जर जुगारी निघाला ना, बापांनी कमवलेलं. म्हणून चांगले आहेत, सज्जन आहेत. आपण सगळ्यांनी त्यांना आजपर्यंत प्रेम दिलं, पुढंही त्यांना प्रेम द्यावं. आणि त्यांनी या श्री संत वामन भाऊ महाराजांचा जो 50वा पुण्यतिथी सोहळा आहे, सुवर्ण महोत्सव आहेत, ते अतिशय उत्तम आहे. मी मगाशी सांगितलं, मी काही तुमची स्तुती करतो असं काही समजू नका बरं का. खरंच फुलसांगवीकरांनी भगवानगडाच्या गादीचा फार मोठा सन्मान केला त्यांनी. मला अपेक्षा नव्हती. पण भाऊ आणि बाबा हे 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, दोघंही सारखेच आहेत. काही त्यांच्याबद्दल वाद नाही काही त्याच्याबद्दल. पण व्याप असताना सुद्धा आज कीर्तन करण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी चांगली साथ दिली. भजन झाल्यानंतर शिस्तीमध्ये उठा, अंगावर कोणी येऊ नका. दर्शन लांबून पाहिलं, हेच दर्शन. माझं वाढलेलं प्रेम सुख दुःखात बदलू नका.
आहे तिथंच थांबा. ज्ञानेश्वर ईश्वर माऊली धरण हे ज्ञानेश्वर माऊली